नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी, इंग्लिश ग्रामर. आणि इंग्लिश ग्रामरचा सर्वात पहिला चॅप्टर पाहू आणि सर्वात महत्त्वाचा चॅप्टर पाहणार आपण टेन्स, काळाचे प्रकार. आणि वारंवार MPSC याच्यावरती रिकाम्या जागा नाही तर एररवरती प्रश्न विचारतो, म्हणून हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक परीक्षेत येतो म्हणजे येतो. इंग्लिश ग्रामरची आपण सुरुवातच या टॉपिकपासून करत असतो, तो म्हणजे काळाचे प्रकार. आपल्याला जे परीक्षेत काळाचे प्रकार शिकवले होते 5वी ते 10वीपर्यंतच्या तेच प्रकार शिकायचे आहे. पण आपल्याला तिथे ठीक आहे कसे प्रश्न येतात, तिथं जे येत होते तिथं सोपी येत होती. आता तुम्ही अधिकारी बनणार आहे तर इथे MPSCच्या परीक्षेत कसे प्रश्न येतात टेन्सवर ते आपण पाहणार आहे. आपण सगळ्यात पहिला चॅप्टर करू, ठीक आहे, सुरू करू इंग्लिशमधला. ठीक आहे, आपण आज इंग्लिश ग्रामरची सुरुवात करत आहे. आणि इंग्लिश ग्रामरची सुरुवात आपण टेन्स या चॅप्टरपासून करत आहे. ठीक आहे, टेन्स या चॅप्टरपासून करत आहे. तर लक्ष द्या, आज आपण टेन्स हा चॅप्टर सुरू करून राहिलो. टेन्सवर प्रश्न येतात तरी कसे, आहे का नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली डिमांड काय आहे. ठीक आहे, आपल्यापेक्षा डिमांड महत्त्वाची आहे आयोगाची. ठीक आहे, आयोग यावरती कसे प्रश्न विचारतो. तर लक्ष द्या, आतापर्यंत आयोगाच्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला त्यावर वारंवार आयोगानं विचारलेल्या प्रश्नपत्रिकेत जे टेन्सवर प्रश्न आहे त्याच्यावर जिंकून दिले आहे. जिंकून म्हणजे का, तर तिथं आपल्याला रिकाम्या जागेत भरायचं का आहे हे त्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला आयडिया दिलेली असते. प्रत्येक ठिकाणी आयडिया दिली आहे. एकही इंग्लिश ग्रामरचा असा चॅप्टर नाही ज्याच्यात जिंकून नाही. प्रत्येक ठिकाणी जिंकून आहे. आणि आपला बंद इंग्लिश ग्रामरवर जिंकूनवर आहे, आयडियावर आहे, लॉजिकवर आहे. कारण आपण इंग्लिशमध्ये गरीब आहे. 35, 38, 48, 42, 45 असे कुठून मार्क घेणारी इंग्लिशमधले माणसं आहे आपण. आणि आपल्याला जर MPSCची पोस्ट काढायची आहे, ठीक आहे, PSIची पोस्ट काढायची आहे, STIची पोस्ट काढायची आहे, MPSC राज्यसेवेची पोस्ट काढायची आहे. MPSC राज्यसेवेला 50 मार्काचे इंग्लिश ग्रामर आहे. PSI STIची पोस्ट काढायची आहे, 30 मार्काचे इंग्लिश ग्रामर आहे. PSI STIच्या पोस्ट जर काढायची आहे, ग्रुप Bची काढायची आहे, ग्रुप Cची काढायची आहे, असिस्टंटची पोस्ट काढायची आहे, तर तुम्हाला सांगतो तिथं सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, कंबाईनला 30 मार्क येतात, मेन्सला राज्यसेवेला 50 मार्काचं इंग्लिश ग्रामर आहे. हे तुम्हाला पोस्टच मिळून देते, हे 1,00,000% गॅरंटी सांगतो. तुम्हाला पोस्ट मिळून देणारे 2च शब्द आहे. ठीक आहे, 2च विषय आहे, ते म्हणजे इंग्लिश आणि मराठी. मग आता लक्ष द्या, म्हणून आपण टेन्स पाहू. सगळ्यात पहिले आयोग प्रश्न कसे विचारते हे समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला, का आयोग प्रश्न विचारतात तरी कसे या टॉपिकवर. तर आता लक्ष द्या, मी सांगतो आयोग विचारते कसे. तर आता लक्ष द्या, आपला मास्तर पहिलेपासून एक त्याचं आवडीचं वाक्य होतं. ठीक आहे, आय रिकामी जागा कंसात ईट अ मँगो. ठीक आहे, अ मँगो सगळ्यात आवडीचं वाक्य आपल्या मास्तरचं, आय ईट अ मँगो. ठीक आहे भाऊ, परीक्षेत असं अजिबात वाक्य येत नाही, हे समजून घ्या तुम्ही. मी का म्हणून राहिलो, परीक्षेत अजिबात असं वाक्य येणार नाही. सर मग वाक्य येते कसं भाऊ? हे जे रिकामी जागा आली हे वाक्यच टोटली चुकीचं आहे. मला हे 12ही काळात वाक्य लिहिता येते. किती काळात लिहिता येते? 12ही काळात. मी म्हणू शकतो आय ईट अ मँगो, आय एम इटिंग अ मँगो, आय हॅव इटन अ मँगो, आय हॅव बीन इटिंग अ मँगो, आय एट अ मँगो, आय वॉज इटिंग अ मँगो. समजलं का? आय हॅड इटन अ मँगो. 12ही काळात मला हे वाक्य करता येते. अजिबात मला इथं का भरायचा हे सांगता येत नाही ॲब्सोल्युटली. मग का सांगते? तर या वाक्यात जिंकून येते, जिंकून. वैखाचं काहून? ठीक आहे, वैखाचं कसं? तर आपण गरीब आहे. काय गरीब आहे तर वैखाचं कसं? लक्ष द्या. तर इथं प्रत्येक वाक्यात तुम्हाला सांगितलं मी, एक बी वाक्य इंग्लिश ग्रामरमधलं असं राहणार नाही का जिथं जिंकून राहणार नाही. मग इथं राहते नाव. का राहते? नाव. तो जो नाव शब्द आहे तो सांगते बापूसाहेब का इथं का भरायचा आहे. समजलं का? म्हणून लक्षात ठेवा, इंग्लिश ग्रामरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं टेक्निकल नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, लई लोकांना इंग्लिश भाषा बोलता येते पण ग्रॅमॅटिकली करेक्ट नाही लिहिता येत. काऊन नाही लिहिता येत? त्याला ते टेक्निकल नॉलेज नाही आहे. तेच आपण पाहणार आहे, प्रत्येक चॅप्टरमध्ये पाहणार आहे. मग आपण इंग्लिश ग्रामरचा पहिला चॅप्टर बोलू, टेन्सवर प्रश्न येते तरी कसे, आयोग काय विचारते, पहिले आयोगाची खासियत समजून घ्या. ठीक आहे, आयोगाची डिमांड काय हे जर तुमच्या लक्षात आली तर फटाफट तुम्हाला हे सोडवता येईल. मग लक्ष द्या, मग हे जे नाव आहे हे सांगते इथं का भरायचं. नाव म्हणजे आता. माझ्या सोबतीला विचारलं म्या का करत आहे बे, तो म्हणते मी आता आंबा खात आहे. आता म्हणजे कोणत्या काय क्रिया चालू आहे? वर्तमानात आता म्हणजे त्याची क्रिया काय चालू आहे.
म्हणजे ह्या झाला चालू वर्तमान काळ. नाव सांगते चालू वर्तमान काय करायचा, रपकन चालू वर्तमान काळाचा. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा नियम आठवायला पाहिजे तुम्हाला. सब्जेक्ट प्लस यामिजार व्ही प्लस आय एन जी. ठीक आहे. यामिजार हेल्पिंग वर्ब आणि क्रियापदाच्या मूळ रूपाले आय एन जी. कचकन नाव सांगते का इथं का भरायचा आहे, समजलं का. मग नाव सांगते काय हा चालू काय आहे, आत्ताचा काय आहे, आणि क्रिया त्याची चालू आहे, कर्त्याची क्रिया चालू आहे, म्हणजे चालू वर्तमान काय. मग का होईन वाक्य, तर सब्जेक्ट प्लस यामिजार. मग आयसाठी याम घ्यायचं का इज घ्यायचं, तर आयसाठी जे बरं वाटते ते घ्या. तुम्हाला लहानपणापासून जे शिकवलं ते आय याम. मग आय याम आणि याले आय एन जी, आय याम इटिंग. मग खाली तर 4 ऑप्शन राहते तुम्हाला, त्याच्यात हे एक ऑप्शन भेटन, आय एम इटिंग अ मँगो नाव. ए भाऊ ते सांगते तिथं का भरायचं, आय एम इटिंग अ मँगो नाव. असा खेळ आहे. परीक्षेत प्रश्न तो शब्द एक शब्द धिंगाणा करू शकते, समजलं का. एक शब्द धिंगाणा करू शकते. तिथं नाव दिलं आणि तुम्हाला विचारलं एरर शोधा. तुम्हाला तिथं नाव दिलं आणि इथं दिलं वाच करून, आय वॉज इटिंग अ मँगो नाव. एरर शोधा म्हणलं, एरर. ठीक आहे. मग हे ए, ठीक आहे, हे ए, हे बी, हे सी आणि नो एरर डी. एरर आहे इथंच, एरर आहे एमध्ये. तिथं नाव आहे, इथं नाव आहे, तर इथं इज पाहिजे होतं. का पाहिजे होतं, इज. म्हणून लक्षात ठेवा का परीक्षेत प्रश्न येते कसे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. का म्हणलं, परीक्षेत प्रश्न येते कसे हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का, ठीक आहे, हे जिंकून प्रत्येक ठिकाणी येईन. याच्यावरून तुम्हाला वाक्यातली एरर शोधता येईन, याच्यावरून तुम्हाला रिकाम्या जागेवर प्रश्न आला तोसुद्धा सोडवता येईन. आयोगाच्या परीक्षेतला कोणताही. इवन फर्स्ट इयरला सुद्धा इंग्लिश ग्रामर येते अशा टाईपचं. तुम्ही पाहिजा जे लोक फर्स्ट इयरला आहे, ठीक आहे, नागपूर युनिव्हर्सिटीत, पुणे युनिव्हर्सिटीत, त्याला असेच प्रश्न येतात. मग आता लक्ष द्या. मग ठीक आहे, आता पहा इथं, ठीक आहे, नाव आला तर ते आलं. आता ह्याच प्रश्न आय रिकामी जागा इट मँगो, इट मँगो. इथं नाव नाही आला, इथं नाही ना, नाव नाही आला. इथं शब्द आला रिसेंटली. का आला, रिसेंटली. काय शब्द आला, रिसेंटली. आय इट मँगो रिसेंटली. रिसेंटली म्हणजे आत्ताच. मग पहा आता, आत्ताच म्हणजे वर्तमानात क्रिया कंप्लीटच झाली आहे त्याची. वर्तमानात क्रिया आत्ताच थोड्या वेळापूर्वी कंप्लीट झाली आहे. आय पहा. मग तो का म्हणून का लेखा तू थोडासा लेट आला, आत्ताच माझ्या आंबा खाऊन आला, याच्यातला अर्धा दिला नसता का तुले. आत्ताच थोड्या वेळापूर्वी पूर्ण झाली आहे, म्हणजे वर्तमानात क्रिया पूर्ण झाली आहे. याने म्हणते प्रेझेंट परफेक्ट टेन्स. रापकान रिसेंटली आला, रिसेंटली आला, पाठच करायचे. हे सगळे जिंकून सांगणार आहे मी, हे सगळे जिंकून सांगणार आहे. जसा रिसेंटली आला पाठच करून टाकायचे. जसा रिसेंटली दिसला पण नावनच द्यायचा. वाक्याचा काय, ठीक आहे, पूर्ण वर्तमान काय, ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा नियम आठवला पाहिजे आपल्याला. दणकन सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. ठीक आहे. मग ही असेल, सी असेल तर हॅज, आणि आय वी यू दे असेल तर हॅव. मग आय हॅव आणि हॅव हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप. किती रूप, तिसरं. मग आय हॅव इटन. ठीक आहे, आय हॅव इटन अ मँगो रिसेंटली. रिसेंटली इथं जर यस्टरडे आला, यस्टरडे, यस्टरडे शब्द आला, का आला, यस्टरडे. ठीक आहे, यस्टरडे आला. यस्टरडे म्हणजे साधा भूतकाळ. यस्टरडे शब्दाला साधा भूतकाळ पण नावा, लगेच साधा भूतकाळ, लगेच. मग हे नाही येणार, मग याचं दुसरं रूप येईन. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. लगेच नियम आठवायला पाहिजे. आय एट अ मँगो, आय एट अ मँगो यस्टरडे. आय एट अ मँगो ठेवय जिंकून. हे बापूसाहेब, हे बापूसाहेब सांगते, इथं भराचं काय समजून घ्या तुम्ही. इंग्लिश ग्रामर हे बेसिक आहे इंग्लिशचं. हे ज्याला इंग्लिशचं बेसिक समजलं ना, ज्याचे फंडे क्लिअर असले त्याला फटाफट फटाफट, वेळच नाही लागला पाहिजे. तडकान जिंकून भेटलं रे बाप पण नावलं धरून, सुस्तीच करायची नाही. समजलं. तर असं आहे इंग्लिश ग्रामर. खूप सोपी आहे भाऊ, टेन्शन नाही घ्यायचं. मी असल्यावर डोंट टेक अ लॉड. याला म्हणते इंग्लिश ग्रामरचे जिंकून. हे जर जिंकून तुम्हाला समजले ना तर आउट ऑफच मार्क घेता लेखा तुम्ही इंग्लिशमध्ये. म्हणून तुम्हाला सांगून राहिलो, त्याच्यासाठी मी आलो आहे तुमच्यासाठी. म्हणून आपल्याला पहिला चॅप्टर पाहायचा आहे टेन्स. का पाहायचा आहे, टेन्स. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. मग असे प्रश्न आयोगाच्या परीक्षेत येतात. म्हणून तुम्हाला, ठीक आहे, टेन्स समजून घ्या. टेन्स जर समजले तर 3 चॅप्टर असेच झाले तुमचे इंग्लिश ग्रामरचे फटाफट. पॅसिवाईज, ॲक्टिवाईज, त्याच्यानंतर चेंज द नॅरेशन. चेंज द नॅरेशन खतरनाक शिकू आपण.
असा धडकन वैयक्ता येईल चेंज द नॅरेशनचं वाक्य आणि कुठेही अडणार नाही तुम्ही. समजलं का? कुठेही अडणार नाही. टेन्स जर एकदा समजले तुम्हाला कशाला टेन्स म्हणते तर लक्षात ठेवा, वाक्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द, वाक्याचा अर्थपूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. आणि क्रियापद सांगतो क्रिया केव्हा घडली. ठीक आहे. का म्हणलं? वाक्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द एकटा जरी आला तर वाक्य पूर्ण होते. एकटा जरी आला, म्या म्हणलं ये म्या का म्हणलं ये, समजलं का त्याला? ये. त्या म्हणलं बस समजलं. दोनच शब्द वापरले, एकच शब्द वापरले, ये, समजलं त्याला. ये क्रियापद, वाक्य पूर्ण. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. मग तो क्रियापद सांगते क्रिया केव्हा घडली, वर्तमानात, भूतात का भविष्यात घडणार आहे. समजलं का? म्हणून लक्षात ठेवा, टेन्स म्हणजे का? टेन्स म्हणजे सांगते आपल्याला एका क्रियापदांची क्रिया. ठीक आहे. क्रियापदाची जर क्रियापद जे सांगत आहे ती क्रिया केव्हा घडली, वर्तमानात घडली, भूतात घडून गेली का भविष्यात घडणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, हे जे टेन्स आहे टेन्सचे इंग्लिशमध्ये 3 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 3. ठीक आहे. किती प्रकार आहे? 3. काळाचे 3. हे भाऊ, कोण्याही भाषेत जा, काळाचे प्रकार घ्या, 8 गीत 10 घ्या, नाही राहणार. काळाचे प्रकार 3च. इंग्लिशमध्ये जा का मराठीत या का उर्दूत जा. ठीक आहे. काळाचे प्रकार किती? 3च. तर आपल्याला पाहायचे आहे टेन्सचे प्रकार. काळाचे मुख्य 3 प्रकार. काळाचे मुख्य 3 प्रकार नाही. ह्या बापूसाहेबाचे 4 प्रकार. ह्या बापूसाहेबाचे किती प्रकार? 4. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, काळाचे 3 प्रकार. मग आता काळाचे आपण 3 प्रकार पाहू. लक्ष द्यावे. ठीक आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार. लाईन. ठीक आहे. लाईन बरोबर मारा लागते भाऊ, तेव्हा जमते. ठीक आहे. पुन्हा हेकडी झाली होती. काळाचे मुख्य 3 प्रकार. ठीक आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार. प्रेझेंट. ठीक आहे. दुसरा पास्ट आणि तिसरा फ्युचर. लक्ष द्या, काळाचे मुख्य किती प्रकार? 3. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. एक गोष्ट लक्षात ठेवा मी सांगितलेली, भूतकाळाचा विचार. भूतकाळात जे घडलं, प्रत्येकासोबत काही ना काही घडलं असन, घडलं का नाही? भूतकाळात जे घडलं त्याचा विचार वर्तमानात अजिबात करायचा नाही, नाही तर भविष्य खराब होते. का म्हणलं म्या? भूतकाळात जे घडलं झालं गेलं विसरा. भूतकाळात घडलेल्या गोष्टीचा विचार वर्तमानात करायचा नाही, नाही तर भविष्य खराब होते आपलं. म्हणून सुधरून जातास. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, टेन्स, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. काळाचे मुख्य 3 प्रकार. ह्या प्रत्येक बापूसाहेबाचे 4 प्रकार आहे. प्रत्येक बापूसाहेबाचे 4 आणि 4चे सारखेच प्रकार. नियम वेगवेगळे आहे, नाही तर पुन्हा बोंबला मायाच नावानं. ठीक आहे. प्रत्येकाचे 4, प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 न फ्युचरचे 4 प्रकार. प्रत्येकाचे 4 असे काळाचे ठीक आहे. काळाचे उपप्रकार पडते 12. किती प्रकार? काळाचे मुख्य प्रकार 3 आणि त्याचे उपप्रकार 12. प्रत्येकाचे 4, 4 तिरी 12. कोणते ते बी पाहून. हे जे काय पाहणार आहे हे कर्त्याचे काय आहे. कशाचे काय आहे? कर्त्याचे काय आहे. हे जे आपण पाहून राहिलो हे कशाचे काय आहे? कर्त्याचे काय आहे. आणि आपण पॅसिवाईजमध्ये पाहणार आहे कर्माचे काय. ठीक आहे. पॅसिवाईज हा चॅप्टर लक्ष द्या, पॅसिवाईज हा चॅप्टर हा काळाशीच संबंधित आहे, पण आपल्या मास्तरड्यानं वेगळ्या शिकवला, अलग. आम्हाला वाटे का साला पॅसिवाईज, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, का खतरनाक चॅप्टर आहे, अलगच आहे साला. काही अलग नाही भाऊ. इट इज अ टाईप ऑफ टेन्स. काळाचाच प्रकार आहे, पण ते कर्माचे काळ आहे आणि हे कर्त्याचे काळ आहे. कर्त्याच्या काळात वाक्य होते कोलंबस डिस्कवर अमेरिका. कोलंबस डिस्कवर अमेरिका. आता कोलंबसनं शोधली का अमेरिका? पळून घेऊन गेली होती कोणासोबत? त्यांना आणली नाही. अमेरिका तिथंच होती. मार्ग शोधला. किती चुकीत शिकवते. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. वास्को द गामा डिस्कवर्ड भारत्या. आणि भारत्या वाज डिस्कवर्ड बाय वास्को द गामा. पॅसिवाईज. अमेरिका डिस्कवर्ड, कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका आणि अमेरिका वॉज डिस्कवर्ड बाय कोलंबस. पॅसिवाईज. कर्त्याचा काय ना कर्माचा काय. कायले कर्माचा म्हणते, कायले कर्त्याचा म्हणते, हे आता शिकणारच आहे आपण समोर. ठीक आहे. तर हे जे 12 काय होय हे कर्त्याचे काय होय आणि पॅसिवाईजमध्ये पाहणार आहे कर्माचे काय.
मग आता लक्ष द्या, ठीक आहे. आता लक्ष द्या, 12 काळाचे प्रकार आहे. काळाचे मुख्य 3 प्रकार, प्रत्येकाचे 4. मग लक्ष द्या, प्रत्येकाचे 4. मग आपण प्रत्येकाचे 4 काळाचे प्रकार पाहणार आहे, ठीक आहे. प्रत्येकाचे 4 काळाचे प्रकार पाहणार आहे. किती काळाचे प्रकार पाहणार आहे? प्रत्येकाचे 4. मग लक्ष द्या, पहिला काय आहे? पहिला सिंपल. काय? सिंपल. मग लक्ष द्या, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, मग सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. समजलं का? साधा वर्तमान, साधा भूत आणि साधा भविष्य म्हणते आली, ठीक आहे. मग दुसरा काळाचा प्रकार आहे, ठीक आहे. दुसरा काळाचा प्रकार आहे, याले प्रेझेंट टेन्स, याले वर्तमान म्हणते. मराठीत लिहून देऊ का? तुम्ही म्हणाल तर लिहून देतो, ठीक आहे. याले वर्तमान काळ, वर्तमान काळ, ठीक आहे. याले भूत काळ, ठीक आहे. आणि याले म्हणते भविष्यकाळ. काय म्हणते? भविष्यकाळ. हो बा, लय गरीब आहे आपण, द्या लागते तुमची सोय करून, नाही, ठीक आहे. भविष्यकाळ. मग आता लक्ष द्या, मग आता दुसरा काय, ठीक आहे. दुसरा काय? दुसऱ्या काळाले म्हणते चालू. तुम्ही चालू आहे का बंद आहे? मला माहीत आहे, चांगले चालू आहे तुम्ही, आहे का नाही? हां, चालू. क्रिया जर चालू असेल, वर्तमानात चालू असेल, ठीक आहे, त्याला म्हणते कंटिन्युअस. काय म्हणते? लक्ष द्या, कंटिन्युअस, ठीक आहे. कंटिन्युअस टेन्स. मग आता लक्ष द्या, काळाचा प्रकार पाहून राहिलो, ठीक आहे. कंटिन्युअस, NU, ठीक आहे. कंटिन्युअस स्पेलिंग, ठीक आहे. कंटिन्युअस, कंटिन्युअस, ठीक आहे. लक्ष द्या, कंटिन्युअस. कंटिन्युअसलेच अजून 2 नावं आहे, हां, लक्षात ठेव जा, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. चालू. जर क्रिया वर्तमानात चालू असेल तर चालू दाखवायची, ठीक आहे. भूतात क्रिया चालू होती, ठीक आहे. त्याला विचारलं, काल तू यावेळेस का करत होता बे? सर, मी काल यावेळेस निबंध लिहित होतो. आय वॉज रायटिंग अ लेटर. आय वॉज रायटिंग अ लेटर. तू यावेळेस का करत होतात? मी यावेळेस पत्र लिहित होतो. यावेळेस, काल यावेळेस, ठीक आहे. फ्युचर, भविष्यात चालू दाखवायची आहे क्रिया. कंटिन्युअस. कंटिन्युअसली दुसरा शब्द आहे इम्परफेक्ट. काय? इम्परफेक्ट. अपूर्ण म्हणते आले. चालू आहे म्हणजे पूर्ण झालेलं नाही, म्हणून इम्परफेक्ट. आणि याचं तिसरं नाव आहे प्रोग्रेसिव्ह. का नाव आहे? प्रोग्रेसिव्ह, ठीक आहे. 3 नाव आहे. किती नाव आहे? 3. कंटिन्युअस, इम्परफेक्ट आणि प्रोग्रेसिव्ह, ठीक आहे. कधी परीक्षेत येईल, खालील वाक्यातील प्रोग्रेसिव्ह, ठीक आहे, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स कोणता? अमायबाई ह्या कोणता आहे प्रोग्रेसिव्ह? तर तुम्हाला 3ही नाव माहीत पाहिजे. कंटिन्युअस, इम्परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा, ठीक आहे. तिसरा परफेक्ट. परफेक्ट म्हणजे पूर्ण. परफेक्ट म्हणजे पूर्ण. वर्तमानात पूर्ण झाली असेल, भविष्यात पूर्ण झाली असेल, तेव्हा पाहून नियम समोर पाहायचेच आहे. आणि चौथा, ठीक आहे, चौथा, ठीक आहे, परफेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस, ठीक आहे. आता हे आहे काळाचे 4 प्रकार. किती प्रकार? काळाचे 4 प्रकार, ठीक आहे. प्रत्येकाचे 4, ठीक आहे. लक्ष द्या, काळाचे मुख्य 3 प्रकार. काळाचे मुख्य 3, ठीक आहे. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ. यालाच इंग्लिशमध्ये म्हणते प्रेझेंट, ठीक आहे. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रत्येकाचे 3 काळाचे प्रकार, ठीक आहे. प्रत्येकाचे 3 का 4 वे? 4 काळाचे प्रकार. सिंपल, कंटिन्युअस. सिंपलले मराठीत म्हणते साधा. का म्हणते? साधा. कंटिन्युअसली म्हणते चालू. का म्हणते? चालू. हे इकडे लिहितो, चालू, ठीक आहे. याले दुसरं नाव आहे अपूर्ण. का नाव आहे? अपूर्ण. आणि हे पूर्ण क्रिया झाली राहील म्हणून याला म्हणते पूर्ण. मग प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. मग चौथा काय? ठीक आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. याले रीतीसुद्धा म्हणते. का म्हणते? याले म्हणते रीती. का म्हणते? रीती. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. असे हे काळाचे मुख्य किती प्रकार आहे? ठीक आहे.
मुख्य 3 प्रकार आणि प्रत्येकाचे 4 काय, 4 तिरी 12 काय पाहायचे आहे. कशाची काय आहे हे ठीक आहे. कशाची काय आहे, कर्त्याचे काय आहे. कशाची काय आहे, कर्त्याचे. कशाची काय आहे, कर्त्याचे. आणि पॅसिवाईजमध्ये पाहायचे आपल्याला कर्माचे काय. ठीक आहे. ही होती टेनची तोंड ओळख. ठीक आहे. टेनची काय होती, तोंड ओळख. याच्यानंतर आपण पाहणार आहे टेनचा पहिला चॅप्टर. ठीक आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, एक एक टेन चालू करू. त्यामध्ये पहिला काय चालू करू आपण, ठीक आहे, प्रेझेंट टेन्स चालू करू आणि प्रेझेंट टेन्समध्ये चालू करू सिम्पल प्रेझेंट टेन्स. टप्प्याटप्प्यानं आपण शिकू. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं का परीक्षेत विदाऊट जिंकूनशिवाय टेन्सवर किंवा अजून कोणत्या चॅप्टरवर जिंकूनशिवाय आयडियाशिवाय येणार नाही. कारण तुम्ही गरीब आहे इंग्लिशमध्ये. आपली काही मातृभाषा नाही. इंग्रजाईनं हे पिल्लार सोडलेलं आहे आपल्यासाठी आणि ते जबरदस्तीनं करायला लागून राहिलं नाही का, जीवावर आल्यासारखं. आजपर्यंत पंगाच पंगा आहे इंग्लिशसोबत आपला, आहे का नाही. म्हणून तुम्हाला हे मी तोंड ओळख करून दिली, कसे प्रश्न येतात ते सांगितलं. जर तुम्हाला आपलं हे चॅनल आवडलं असेल तर याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशनची बेलची बटन दाबून द्या. आपले काही नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला असेच माहीत पडेल. जर माझा व्हिडिओ आवडला तरच हे करा, नसेल आवडला तर करू नका. धन्यवाद.